शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉय माल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी अपेक्षित। आजच्या सुनावणीमध्ये काय होतं याकडे लक्ष। उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपवर बाण। रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलं, त्यांचं नाव वापरून सत्तेमध्ये आले आणि त्यालाच लुटलं। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। परीक्षा सुधारणा विधेयक काल लोकसभेमध्ये मंजूर। आज राज्यसभेमध्ये मानलं जाणार परीक्षा सुधारणा विधेयक। पेपरफुटी आणि गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल। सरकारनं आता तरी सुधारावं, नाहीतर सरकार बदलू। संभाजीनगरमध्ये परतल्यावर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंचा सरकारला इशारा। विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली, दिपकेंकडून सवाल उपस्थित। पंतप्रधानांसंदर्भात जेनझी वापरत असलेली भाषा सहन करणार नाही। भाजपच्या खासदार कंगना रनौत पुन्हा संतापल्या, तर तरुणांना गटरछाप म्हणणं योग्य नाही। खासदारांनी सुद्धा जपून बोलावं, महाजनांची प्रतिक्रिया। एफडीएची नजर आता शाळांमधल्या कॅन्टीन्सवर सुद्धा। शाळाबाहेरील 50 मीटरच्या अंतरावर जंक फूड विक्रीवर बंदी। शाळेतील कॅन्टीन अन्न पुरवठा करणाऱ्यांना सुद्धा लागणार FSSAI AI परवाना। तुकाराम मुंढेंचे आदेश। एफडीएच्या धडक कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे। खासगी आस्थापनांवरच कारवाई का, कोर्टाचा सवाल। मंत्र्यांच्या हॉटेल्सवर काय कारवाई केली असाही प्रश्न। शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून 2.25 वर्ष उलटली, तरी अभिजात मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्राला मंजुरी नाहीच। राज्य सरकारनं वारंवार पाठपुरावा करूनही केंद्र सरकारकडे रखडला प्रस्ताव। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक बळी। खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नामध्ये दुचाकीस्वाराला ट्रकची धडक, अपघात झाला। अपघात होऊन निलेश कोतकर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे झालेला 4था मृत्यू। माळीण दुर्घटनेला 12 वर्ष पूर्ण। 30 जुलै 2014 रोजीच्या भूस्खलनात 151 जणांचा मृत्यू। माळीणच्या जखमा आजही ताज्या। राज्यामध्ये उद्या मुसळधार पावसाचा इशारा। बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट। मुंबईमध्ये सुद्धा महिना अखेरीस होणार पावसाचं दमदार आगमन। आणि ओडिशामध्ये पूरस्थिती आणखी गंभीर। 20,000हून अधिक नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। 2 लाख लोक बाधित। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू।